नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने राधाकृष्ण सभागृहामध्ये दिनांक 27 जून 2025 ला तालुक्यातील सर्व शाळांमधून पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या 10वी व 12वीतील एकूण 178 विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच या उपक्रमाचे सलग 20वे वर्ष असून गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला उपस्थित विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने, माजी आमदार टेकचंद सावरकर, दत्तात्रय निंबाडकर, तहसीलदार मौदा, सारिन दुर्गे, पोलीस निरीक्षक विवेक मेश्राम, मुख्याधिकारी नगरपंचायत मौदा, भारती सोमनाथे, माजी नगराध्यक्ष, विकास विक्रम हिंडाल्को कंपनी, सुदीप पवार, समर पेपर मिल वडोदा, मनीष डोरवाल, रामदेव बाबा कंपनी, तानिया त्रिवेदी, NTPC, मनीराम यादव, शकुंतला हटवार, माजी जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश पत्रे, सचिव विशाल तिजारे, दयालनाथ नानवटकर, प्रभाकर पटले, अशोक हटवार, संजय गिरडे, पुरुषोत्तम डोरले, तुकाराम लुटे, चक्रधर गबने, संदीप गोरखेडे, दिलीप इंगोले, मंगेश तलमले, संतोष शेलोटे तसेच विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश पत्रे यांनी केले तर आभार दिलीप इंगोले यांनी मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर छबीलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी नागपूर। आणि कौतुक कोणाला आवडत नाही, या जगात अशी व्यक्ती नाही की त्याला कौतुक आवडत नाही। मला आज या कार्यक्रमाकरता इथं मौदा तालुका मराठी पत्रकार संघ यांनी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केलं, याबद्दल मी पहिले त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि दरवर्षी हा उत्कृष्ट कार्यक्रमाचं आयोजन मौदा तालुका पत्रकार संघ करतो। ही खूप तालुक्यातली अभिमानाची गोष्ट आहे। यामध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी सदस्य यांचं खूप मोलाचं योगदान आहे। आता आजचा कार्यक्रम हा कौतुकाचा कार्यक्रम आहे। आता कौतुक कशाचं करायचं हे समजलं पाहिजे। आता बरेच गावाकडचे पालक कौतुक करताना म्हणतात, आमचा राहुल कोणाच्या आधार नसतो, कोणाच्या मदत नसतो, मग काय करतो? हा काय कौतुकाचा विषय आहे का? जर जिजाऊ माताने असं म्हटलं असतं की आमचे शिवाजी महाराज कोणाच्या आधार नसतात, मदत नसतात, तर आपल्या स्वराज्याची स्थापना होऊ शकली असती का? म्हणून फक्त केवळ खूप मार्क्स पडले म्हणूनच कौतुक करणं योग्य आहे का, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे। आता उदाहरणच द्यायचं झालं, सचिन तेंडुलकर असते, दहावीला एकदा गुणवत्तेत आले नाही, परंतु जगातला सर्वोत्तम बॅट्समन होण्याचा मान सुद्धा सचिन तेंडुलकर यांनी मिळवलं। म्हणजेच काय की आपल्याकडं जे तिथे कोणी कमी पडतात त्यांच्यासाठी कुठं हा एज नसतो। विद्यार्थ्यांना एकच या गोष्टी सांगतो मी, त्याच्यामध्ये दोन पैलू आहेत। एक आहे तुमचा ॲटिट्यूड आणि दुसरा आहे ॲप्टिट्यूड। या दोन गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या काय असतात आणि इथं कसं आपलं इम्प्रूव्हमेंट करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा कॉलेजला जाल, वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या ॲडमिशन्स होतील, चांगला इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज, प्रोफेशनल एज्युकेशन असेल किंवा सायन्स असेल, आर्ट असेल, कुठलीही फील्ड तुम्ही निवडा, इथं जर या दोन गोष्टी तुमच्या प्रॉपर असल्या, एक तर ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड, तरी तुम्ही सक्सेसफुली तुमचं ते मार्गक्रमण करू शकता। ॲप्टिट्यूड काय असतो?
ॲप्टिट्यूड म्हणजे एखादी नॉलेज गेन करण्याची तुमची कॅपॅसिटी, एखादी गोष्ट समजून घेण्याची तुमची कॅपॅसिटी. आणि ॲटिट्यूड म्हणजे तुमचं बिहेवियर कसं आहे. अर्थातच तुम्ही इतके चांगले मार्क्स घेतले म्हणजे तुमचं ॲप्टिट्यूड खूप चांगलं आहे, परंतु यासाठी पत्रकार सोशल वेलफेअर असोसिएशन मौदा यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि मौदा तालुका पत्रकार मराठी पत्रकार संघ यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि करिअर मार्गदर्शन असा हा संयुक्तिक कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे. अशा या कार्यक्रमाला येऊन गेलेले सर्व पाहुणे मंडळी, असलेले अशोकराव वटवारजी, बंधू मित्रांनो, आणि या ठिकाणी ज्यांचा सत्कार आहे असे आमचे सत्कार मूर्ती 10वी 12वीचे विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक वर्ग बंधूंनो, आजच्या उजाळा देणारा दिवस आहे. आम्ही जेव्हा या ठिकाणी आलो आम्हाला पण आठवण आली. वर्गात शिकत होतो त्या जुन्या गोष्टी आठवल्या. मला वाटते आजच्या विद्यार्थी जेव्हा आम्ही 10व्या वर्गात शिकत होतो आमचे रिझल्ट आला तर 50% आसपास होते. त्याच्यामुळे आम्ही फेर विद्यार्थी आहोत. पण जीवनामध्ये जो विद्यार्थी आपल्या जीवनात आपला उजाळा निर्माण करण्याची इच्छाशक्ती ठेवतो तो विद्यार्थी किती मार्क मिळाले याच्यापेक्षा भविष्यामध्ये त्यांनी कुठल्या क्षेत्रामध्ये ताकदीनं काम केलं त्याला महत्व आहे. तुम्ही 3 इडियट्स पिक्चर पाहिला का? आता इथे पहिला दुसरा तिसऱ्या क्रमांकाचे लोक आहेत. काही लोक घरी आहेत त्यांना बिचाऱ्यांना आजचा पुरस्कार मिळू शकला नाही. याचा अर्थ असा होत नाही की 10वीच्या 11वी 12वी